साखरपेठेतील आशमपीर मस्जिद ट्रस्ट यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सोलापूर शहर यांना निवेदन सादर करण्यात आले। आशमपीर मस्जिद ट्रस्ट साखरपेठ सोलापूर ही वक्फ संस्था महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांचे कार्यालयात नोंदणीकृत असून नोंदणी क्रमांक MSBW SLR 83/2009 असा देण्यात आलेला आहे। तर तक्रारदार जाकीर जहांगीर मनियार राहणार 150/4 रविवार पेठ जहांगीर रेसिडेन्सी दुसरा मजला सोलापूर हे वक्फ संस्थेचे अध्यक्ष आहेत। सोलापूर शहर महानगरपालिका हद्दीतील साखरपेठ भागातील म्युनिसिपल नंबर 278-279 या मिळकती आशमपीर मस्जिद ट्रस्ट सोलापूर या वक्फ संस्थेच्या मालकी व वहिवाट्याची आहे। सदर वक्फ संस्थेच्या मिळकतीत गणेश गुज्जा, आनंद गोस्की व इतर लोक गेल्या अनेक वर्षांपासून वर कलम 2 मधील मिळकतीत वास्तव्यास आहेत। गणेश गुज्जा, आनंद गोस्की व इतर लोक हे लोक मस्जिदीच्या मिळकतीवर बेकायदेशीर कब्जा करून मस्जिदच्या मिळकतीचे अतोनात नुकसान करीत आहेत। सदर मिळकतीत वास्तव्यास असलेल्या लोकांपैकी काही लोक हे अत्यंत अल्प असे भाडे मस्जिदला देत आहेत, अर्थात ₹50, 100 व 150 इतके महिना भाडे आहे। काही वर्षापासून काही लोकांनी भाडे सुद्धा अदा केलेले नाही। मस्जिदचे कारभार व व्यवस्थापन करणे व्यवस्थापन समितीस अत्यंत कठीण झाले आहे। गणेश गुज्जा, आनंद गोस्की व इतर यांना वर नमूद कारणामुळे वकिलातर्फे कायदेशीर नोटीस देऊन महाराष्ट्राच्या वक्फ न्यायाधिकरण औरंगाबाद यांच्या कोर्टात कायदेशीर दावे दाखल करण्यात आलेले आहेत व सद्यस्थितीत सदरचे दावे प्रलंबित आहेत। काही दिवसांपूर्वी यातील गणेश गुज्जा, आनंद गोस्की व इतर यांनी या ट्रस्ट विरुद्ध यांना त्या कारणाने बिनबुडाचे आरोप व बेकायदेशीर तक्रारी विविध कार्यालयात केलेल्या आहेत। तसेच त्यांनी काही समाजकंटकांना सोबत घेऊन वक्फ मिळकतीत घुसून दोन समाजामध्ये द्वेष अथवा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे सदर प्रकरणातील समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या गणेश गुज्जा, आनंद गोस्की व इतर लोकांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले आहे। मागं आपण 2-4 दिवसांपासून बघत असाल की विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी साखरपेठेतील आशमपीर मस्जिदच्या आजूबाजूला असणाऱ्या काही भाडेकरींचा विषय विधान परिषदेत मांडला। खरोखरच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो, आमदार प्रसाद लाड यांची घोर फसवणूक करून हा मुद्दा मांडायला लावला आहे का असा एक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे। जर तसं झालं नसेल तर आमदार प्रसाद लाड यांचा अभ्यास कमी आहे हे सुद्धा सांगावं लागेल। कारण ज्या आशमपीर मस्जिद ज्या ठिकाणी आहे साखरपेठमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री विजय देशमुख यांचा तो मतदारसंघ आणि चालूला आमदारसुद्धा तेच आहेत। असं जर खूपच गंभीर विषय असता आणि जर खरोखरच जर हिंदू खतऱ्यामध्ये असते तर सर्वप्रथम हिंदू जे खतऱ्यात आहे तिने आमच्याशी संपर्क साधावा। मी जरी जातीने जरी मुसलमान असलो तर आम्ही जात धर्म मानत नाही, आम्ही सर्वप्रथम भारतीय या माध्यमातून चालतो। असं कोणीही जातीयवाद निर्माण करून साखरपेठ असेल आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नये। कालसुद्धा काही लोक त्या ठिकाणी येऊन घोषणाबाजी केले, हुल्लडबाजी केले। मी त्यांनासुद्धा सांगतो की असं करून जर तुम्हाला सोलापूरकरांना अडचणीत आणायचं असेल तर हे पोलीस प्रशासनाने प्रहार होऊ देणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने हे जे चाललेलं आहे। आणि एकंदरीत मी तुम्हाला सांगतो, हा वाद ट्रस्ट आणि भाडेकरूचा आहे, हा हिंदू आणि मुसलमानचा प्रश्न निर्माण होत नाही। कारण 60-70 वर्षापासून त्या ठिकाणी जे ना 70 भाडेकरू त्या ठिकाणी राहतात आणि 70 भाडेकरूपैकी 40 भाडेकरू हे मुसलमान आहेत आणि 30 हिंदू आहेत। आणि मला एक गोष्ट सांगा, साखरपेठच्या आजूबाजूचा परिसर हे 90% हिंदू बहुसंख्या असलेला भाग आहे आणि तशा भागातसुद्धा हिंदू खतऱ्यामध्ये आहे हे बोलणं योग्य नाही आहे। हिंदू आणि मुसलमान कुणीच खतऱ्यात नाही आहे। खतरे में वो है जो जातीय तेढ निर्माण करून विष पेरण्याचं काम करतात, जातीय विष पेरतात, तेच खतऱ्यात आहे। हिंदू आणि मुसलमान सोलापूर शहरात खतऱ्यात नाही आहे। काय संदेश द्याल तुम्ही या हिंदू खतरे में अशा लोकांना ठेचायला पाहिजे? बरोबर आहे, जे एक कुठलंही असू दे, हिंदू खतरे में म्हणणारा असेल किंवा मुस्लिम खतरे में म्हणणारा असेल, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आम्ही आमदार प्रसाद लाडला आणि विधान परिषदेचे अध्यक्ष यांनासुद्धा पत्र देणार आहे। आमदार प्रसाद लाड यांनी ज्या ठिकाणी कायदा बनतो अशा कायदा बनणाऱ्या ठिकाणी खोटी माहिती टपलावर ठेवलेली आहे ते काढून टाकण्यात यावं। आमदार प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी या माध्यमाचं पत्रावर आम्ही प्रहारच्या माध्यमातून करणार आहोत। प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर 2 दिवसापूर्वी लाडसाहेबांनी आपले आदरणीय आमदार प्रसाद लाड यांनी हिंदूंवर अन्याय होतं सोलापूर साखरपेठमध्ये आशमपीर मस्जिद ट्रस्टकडून
अशी वल्गना केली होती. कुठल्याही कागदपत्राच्या आधारे किंवा कुठल्याही कागदपत्राची पूर्तता झाली नसती शहानिशा न करता त्यांनी जी बाजू मांडली ती फार मोठ्या पद्धतीने चुकीची आहे अशी ट्रस्टतर्फे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत. गोस्की नावाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने राज्यपालांकडे गेला, मुख्यमंत्र्यांकडे गेला, अनेक मंत्र्या आमदार खासदारांकडे गेला असता कुठल्याही पद्धतीची त्याला चालू आपल्याला येथील 10-11 आमदार कुठल्याही पद्धतीची बाजू मांडली नाहीत. कारण त्या आमदारांना माहीत होतं हाशमपीर मस्जिद ही, मला सांगा, हाशमपीर मस्जिद ट्रस्टमध्ये जवळजवळ 70 भाडेकरू आहेत. 70 भाडेकरूपैकी 40 मुस्लिम समाजाचे आणि 30 जे आहेत ते हिंदू समाजाचे आहेत. मग काही संघटनांनी यामध्ये विषय मांडला की बाबा हिंदू खतरे में. मला सांगा, उत्तर मतदारसंघ आदरणीय देशमुख साहेबांचा आपला पूर्ण 90% जवळजवळ हिंदू समाज आहे. मग मला सांगा यामध्ये हिंदू खतरे में काय आहे? कुठंतरी जातीय तेढ निर्माण करायचा, कुठंतरी जातीय हे करायचा आणि इलेक्शनच्या पुढं आपली पोळी भाजून घ्यायची, असं काही संघटनाकडून चाललेलं आहे. मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने तक्रार केली, सगळ्या मंत्रीसंत्रीकडे गेला, ह्याच्याकडे गेला, त्याच्याकडे गेला, त्याला कुठल्याही पद्धतीचं तिकडून म्हणजे त्या मंत्र्याकडनं हे मिळालं नाही. त्याच्यामुळं तो शेवटी लाडसाहेबांची दिशाभूल करून त्यांना त्या विधान परिषदेत विषय मांडायला लावला. 70 भाडेकरूपैकी 40 मुस्लिम, 30 हिंदू. आणि ज्या व्यक्तीने तिथं म्हणजे मागणी मागायला गेला किंवा आपली बाजू मांडायला गेला त्या व्यक्तीने 400 जवळजवळ 23 महिन्यांचं भाडं तटवलेलं आहे. भाडं नाममात्र 5 नाही तर 6 रुपये. अहो, तुम्ही 5-6 रुपये जर भाडं जर दिलं असतं तर संबंधित ट्रस्टीनी, मला सांगा, 30 हिंदूंना तिथं काही अडचण नाही, काही नाही. तुलाच का बाबा अडचण? तू नाममात्र भाडं जे होतं ते भाडं देणं गरजेचं होतं. काही लोकांनी भाडं नाही दिलं म्हणून ते ट्रस्टी गेलेले आहेत, कोर्टामध्ये गेले, कोर्टामध्ये वक्फ बोर्डाकडे गेले. वक्फ बोर्डाकडे ते मॅटर चालू असताना, कोर्टात मॅटर चालू असताना अशा परिस्थितीची वल्गना करून हिंदू खतरे में, हिंदू खतरे में. मी सुद्धा हिंदू आहे, मला सुद्धा हिंदू धर्माचा अभिमान आहे. पण हिंदूंची दिशाभूल करून जर आपली कुठलीही पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असं ते प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने होऊ देणार नाही. कुणीही अशी चुकीची वल्गना करून सोलापूर शहरात सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना जर आपण कुठल्याही पद्धतीचं समाज उपयोगी काम करत नाही, कुठल्याही पद्धतीचे लोकांना मदत करत नाही, कुठल्याही कुणाला दवाखान्यात ॲडमिट करणं असू दे, काही असू दे, तुम्ही करत नाही, फक्त हिंदू मुस्लिम जर तेढ निर्माण करत असाल तर आम्ही तुम्हाला प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करत आहोत. उलटं त्या ट्रस्टचे मी आभार मानतो की तुम्ही 30 हिंदूंना जागा दिली, 30 हिंदूंचे दुकानं तिथं आहेत. असं असताना कुठेतरी घरात घुसायचं, हे ते करून जे हे तेढ निर्माण करतं हे बंद करा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. मी कुठल्याही जाती धर्माची बाजू मांडत नाही आहे. मी जे सत्य आहे ते तुमच्या मीडियासमोर मांडतो. आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातल्या लोकांना अपील करतो, विनंती करतो सोलापूरकरांना की आपण कुणाचंही ऐकून सोलापुरातली शांतता भंग करू नये. त्यासाठी आज कमिशनर साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात एक जातीय तेढ निर्माण करण्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे. हिंदू राष्ट्र समिती असू दे किंवा गोरक्षक दल असू दे किंवा कोणत्याही हिंदू संघटना असू दे, कोणत्याही छोट्या मोठ्या कारणाने एक हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि काही पर्टिक्युलर नावं देखील समोर आलेली आहेत. त्यांना काय आव्हान करावं? मी हिंदू धर्माचा आहे, मला हिंदू धर्माचा अभिमान आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असावा, पण दुसऱ्या धर्माची, जाती धर्माची अवहेलना करण्यात किंवा अवहेलना करण्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे तिरस्कार करणं जर योग्य वाटत असेल तर तुम्ही करा, पण त्याचा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही विरोध करू. पण मी काय म्हणतोय, सोलापूरकरांनी ही जाणून घ्यायला पाहिजे की कुठंतरी एखादं जातीय तेढ निर्माण करून एखादं वाक्य मुस्लिमांच्या विरोधात बोलायचं, फलाना जातीच्या विरोधात बोलायचं आणि आपण आपली त्याच्यावर पोळी भाजून घ्यायचं, हे योग्य नाही. उद्या आपले होणारे, भविष्यात आपले येणारे मुलंबाळंसुद्धा आपल्याला विचारतील की माझ्यासाठी काय करून ठेवलं तू. जाती धर्माचा तेढ निर्माण करतो, लोक म्हणतील तुला जाती धर्माचा तेढ निर्माण करतो, जाती धर्माचा तेढ निर्माण करतो. हे आपल्या लोकांकडून तुम्ही म्हणजे कुठलीही अपेक्षा म्हणजे हे करू नका. आणि मला सांगायचं आहे, सोलापूरकरांना मी विनंती करतो की सोलापुरात आपल्या सर्व जातीय धर्माचं शहर आहे. लक्षात ठेवा, गुण्यागोविंदाने निर्माण सगळेजण राहत आहेत, खात आहेत. जर कोणी असं जातीय तेढ निर्माण करत असेल तर त्याला तुम्ही स्वतः चपराक द्यायला पाहिजे. आमच्याकडनं येतं तुम्ही स्वतः चपराक द्या. त्यांना सांगा व्यवस्थित की बाबा हे जातीय तेढ निर्माण करून तुम्हाला काय मिळतं आहे, काय मिळणार आहे, भविष्य तुमचं काय आहे.
लोक तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतील, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला पाहिजे. आम्हीच नाही, अधिकारीसुद्धा तुमच्याकडे संशयाच्या नजरेने बघतात. आम्ही चांगलं काम करतो, आम्हाला म्हणतात शेतकरी संघटना अपंग वगैरे चांगलं काम करतो, आम्हाला म्हणतात समाज उपयोगी काम करतात. तुम्ही काय करता? उद्या विचारणार आहेत लोक तुम्हाला, हे डोक्यात ठेवा. मी सुद्धा हिंदू आहे, मला हिंदू धर्माचा अभिमान आहे, पण मी दुसऱ्या जातीवर टीका करत बसत नाही. काय गरज नाही तुम्हाला. तुम्ही कामं करा, समाज उपयोगी कामं करा, मोठे होणार आहेत. जातीय तेढ निर्माण करू नका. मी आपल्या माध्यमातून विनंती करतो सर्व सोलापूरकरांना की हे जे मी सांगितलेलं आहे ते डोक्यात लक्षात घ्या. आणि कुठला हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में नाही, लक्षात ठेवा. 90% हिंदू आहेत, 10% मुसलमान आहेत. मग तुम्हाला मुस्लिम समाजाकडून खतरा वाटतो, हिंदू खतरे में म्हणतात. कुठं काय भांडण ते हे झाले ट्रस्टीकडून, कुठं काय वादावाद झाला आत्तापर्यंत पोलीस स्टेशनला एखादा अर्ज गेला का हो? मग कुठे हिंदू खतरे में? हिंदू लोकांची दिशाभूल करताय तुम्ही. मला वाटत नाही खतरे में हिंदू म्हणून. मुस्लिम माझ्याबरोबर आहेत, सर्व जाती धर्म माझ्याबरोबर आहेत. मला वाटत नाही हिंदू खतरे म्हणून तुम्ही काहीतरी जातीय ते निर्माण करू नका, अशी विनंती करतो. यापुढे तुम्हाला मग कुणाच्याही असू दे, कुठल्याही जाती धर्माच्या रोषाला सामोरे जावं लागेल. बातम्यांनी जाऊन त्या हाशमपीर मस्जिदजवळ जाऊन काही म्हणजे गोंधळ घालण्यासारखा प्रकार देखील केलेला आहे, दहशत निर्माण करण्याचा प्रकार देखील केलेला आहे. तर तिथले आजूबाजूचे जे मुस्लिम जे वस्ती आहे तिथले लोक आहेत ते दहशतीखाली आहेत. तर अजून तसंच प्रकार झाला तर काय कसं करायचं? संबंधित याच गोष्टीसाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून आपण कमिशनर साहेब असतील, DCP झोन साहेब असतील यांना भेटलेलं आहे, कलेक्टर साहेबांना भेटलेलं आहे. आता पोलीस प्रशासन याची म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे, घेईल. आणि मी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगतो की जर तुम्ही नाममात्र 5 आणि 6 रुपये भाडं भरू शकत नाही तर मग तुमच्यावर मग काय बोलायचं काय? 2-5 अहो 420-25 महिन्याचं भाडं, 425 महिन्याचं भाडं भरा ना तुम्हाला. अहो ट्रस्टीवाले संबंधित वक्फ बोर्डाकडे जातील, तुमच्या बाजूने पत्र देतील की संबंधित वक्फ बोर्डाने या लोकांना बांधकाम परवानगी द्यावी, असं ते मुस्लिम समाजाचे लोक म्हणतील. उद्या नाही म्हटले तर प्रहारच्या माध्यमातून आम्ही मध्यस्थी करू नये या गोष्टीला. तुम्ही जातीय तेढ का निर्माण करताय? का वातावरण पेटवताय? बसूया, बोलूया, काहीतरी करूया ह्याच्यामध्ये. हे बघा, जातीय तेढ निर्माण करून भांडणं तंटे जाळपोळ करून कुणाचं काय भलं होणार आहे का? होणार नाही. मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही जे काही असेल भाडं भरा, जे काही कोर्टात मॅटर असेल ते सुद्धा आपण म्हणजे संबंधित ट्रस्टीबरोबर बसून बैठक करून ते सुद्धा काढून घेऊ. तुम्हाला बांधकाम परवाने 100% मिळतील. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही तिथलं नाममात्र भाडं भराल त्यावेळेस.